नमस्कार, सोलकढी थाट या माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे तुम्हाला मालवणी टाईप मटण बनवण्याची रेसिपी दाखवते आहे। तर मी इथे आता भांड्यात 1 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता ते मॅरिनेशन कसं करायचं त्याची कृती दाखवते। तर यात मी आता सर्व मसाले टाकते मॅरिनेशनसाठी। हळद, मालवणी मसाला 1.5 चमचा, लाल तिखट काश्मीरी तिखट 1 चमचा, धने जिरे पूड 1.5 चमचा, गरम मसाला 1.5 चमचा आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा। आलं लसूण पेस्ट आणि दही 3 ते 4 चमचे। मीठ चवीप्रमाणे। आता सगळं मिक्स करून घ्यायचं। हे सर्व मिक्स करून अर्धा तास असंच मुरत ठेवायचं आणि नंतर फोडणीला द्यायचं। अर्धा तास मॅरिनेशन झाल्यानंतर मी इथे कुकर ठेवलाय गॅसवर। त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतले आणि थोडं 2 चमचे तेल टाकलं। त्यात फोडणीला आता तमालपत्र टाकते। 1 कांदा बारीक कापून घेतलाय, तो परतून घेते। तांबूस रंगाचा होत आल्यावर आता त्यात टोमॅटो टाकायचा। तो पण परतून घ्यायचा। चांगला मऊ होईपर्यंत परतून। कांदा आणि टोमॅटो चांगला परतून झाले, मऊ झाले। त्यामध्ये आता लाल काश्मीरी तिखट फोडणीमध्ये टाकायचं, म्हणजे मटणाला कलर छान येतो। सगळे थोडे थोडे टाकायचे, अर्धा समजा मसाले फोडणीमध्ये, जास्त नाही टाकायचे, कारण आपण मॅरिनेशनला सर्व मसाले लावले आहेत ना, म्हणून। आता ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं। ते चांगलं परतून घ्यायचं। त्यात थोडं पाणी घालायचं आणि आता झाकण बंद करून 4 ते 5 शिट्या होऊ द्यायच्या। आता कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत, तर मी आता कुकर खोलून बघते। आता त्यात मी हे 1 वाटी मालवणी वाटप टाकते। कांदा खोबऱ्याचं वाटप आहे। चांगलं ढवळून घेते।
आता हे झाकण पुन्हा लावून मी अजून 2 शिटी करून देते. आता 2 शिट्या होऊन गेल्यात. मी कुकर उघडून बघते. वाह, मस्त शिजलंय मटण. आपलं मटण खाण्यासाठी रेडी आहे. वरनं कोथिंबीर शिवरते. कोथिंबीर टाकून देते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.